ठाकरे सेनेचे नेते उन्मेष पाटील यांच्यासह 4 जणांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। देवगिरी नागरी सहकारी बँकेची 5.33 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावरती आहे। बँकेला गहाण मशिनरी विकल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। मात्र उन्मेष पाटील यांनी सगळे आरोप फेटाळलेत। देवगिरी बँकेने राजकीय संगनमतातून सूडबुद्धीने हा खोटा गुन्हा दाखल केला आहे असा आरोप उन्मेष पाटलांनी केलाय। तर पार्थ पवार 90% भागीदार असूनही त्यांच्यावरती गुन्हा दाखल का केला नाही असा संतप्त सवालही त्यांनी उपस्थित केलाय। राजकीय द्वेषातून संगनमताने मला गोवण्यात आणि खोटा गुन्हा दाखल करण्यात जो त्या ठिकाणी प्रयत्न करतायत त्याचं सत्य वास्तव मांडण्यासाठी मी आपल्या पुढे आलो। प्रत्यक्षात बँकेने ज्या कंपनीला कर्ज दिलंय त्या कंपनीच्या मी संचालक मंडळात नाही, मी डायरेक्टर नाही, मी त्या कंपनीचा भागीदार नाही, जामीनदार या नात्यानं माझ्यावर तो गुन्हा त्या ठिकाणी दाखल करण्यात आलाय। नंबर 1 चा आरोपी मला करण्यात आलाय। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।